नमस्कार मित्रांनो, आजचा विषय हा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय माझ्या दृष्टीने आहे। समाजामध्ये वावरत असताना आजपर्यंत माझे वेगवेगळ्या लोकांबरोबर संपर्क आले। त्यापैकी काही असे पण संपर्क आले की ज्या लोकांच्या जीवनामध्ये कोणीतरी दुसऱ्याने काही गुन्हा केलेला आहे, किंवा अशा लोकांशी पण माझे संपर्क आले की ज्या लोकांनी स्वतः काहीतरी गुन्हा दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये कमिट केलेला आहे। अशा खूप साऱ्या गुन्ह्याने पीडित किंवा गुन्हा करणाऱ्या लोकांची चर्चा केल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या आणि त्या गोष्टी आज आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। यामागे हेतू एवढाच आहे की ह्यावरती आपण सर्वांनी विचार करावा आणि कुठलाही गुन्हा करताना या सगळ्या गोष्टींचा विचार जर आपण केला तर निश्चितपणे मला खात्री अशी वाटते की आपल्या जीवनामध्ये गुन्हे घडण्याचं किंवा आपल्या हातून दुसऱ्यासाठी गुन्हा करण्याचं प्रमाण अगदी नगण्य होईल। चला सुरू करूयात। मित्रांनो, असं लक्षात आलंय की प्रामुख्याने 3 कारणांसाठी फक्त गुन्हे केले जातात। होय, IPC म्हणजे इंडियन पिनल कोड किंवा आता भारत न्याय संहिता जरी खूप मोठी असली, त्याच्यामध्ये शेकडो गुन्हे दिलेले असले तरी सगळ्या गुन्ह्यांचं वर्गीकरण हे प्रामुख्याने 3 गुन्ह्यांमध्ये आपल्याला 3 प्रकारांमध्ये करता येईल असं मला वाटतं। सगळ्यात पहिलं म्हणजे पैसे। खूप मोठ्या प्रमाणावर गुन्हे हे पैशासाठी केले जातात। पैसे मिळवण्यासाठी गुन्हा कशाला म्हणायचं, तर आपल्या हक्काचे नसलेले पैसे मिळवण्यासाठी जेव्हा आपण काहीतरी करतो त्याला आपण आर्थिक गुन्हा असं म्हणू शकतो। तर पहिल्या प्रकारचा गुन्हा हा पैशांसाठी किंवा संपत्तीसाठी केला जातो। फुकट किंवा कमी मेहनतीमध्ये संपत्ती मिळवावी या अशा प्रकारची लालसा या प्रकारच्या गुन्हा करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये असते। दुसरा जो गुन्हा आहे हा माझ्या मते केला जातो स्त्रीमुळे। होय मित्रांनो, याच्यामध्ये अर्थातच मी म्हणजे अपोजिट सेक्स असं मला म्हणायचंय, नुसतं स्त्री नव्हे तर अपोजिट सेक्स। परंतु गुन्हेगार जे एकंदरीत भारतामध्ये मी बघतोय तर पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांचं गुन्हे करण्याचं प्रमाण कमी आहे। त्यामुळे या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने पुरुष कुठल्या प्रकारचे गुन्हे करतात याविषयी आपण जास्त प्रमाणामध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, दुसरं जे कारण आहे, दुसरा जो प्रकार आहे की ज्याच्यामुळे गुन्हे केले जातात, ते कारण आपण बघितलं की स्त्री किंवा स्त्रीला उपभोगण्याची, तिच्यावर स्वामित्व गाजवण्याची इच्छा, प्रभुत्व गाजवण्याची तीव्र इच्छा, यामधून गुन्हे निर्माण होतात। आणि तिसरा जो प्रकार आहे तो एकंदरीतच एका समूहावरती सत्ता निर्माण करणे, स्वामित्व निर्माण करणे यासाठी म्हणून गुन्हा केला जातो। माझ्या मते जवळजवळ सगळे गुन्हे, कलम त्यात कुठली पण असतील, कारण आपण जी कृती करतो त्यानुसार इंडियन पिनल कोडमध्ये कलम बनवली जातात। परंतु कलम कुठली जरी असली तरी प्रमुख गुन्ह्यांची कारणं ही 3च आपल्याला बघायला मिळतील। पण मित्रांनो, ही 3 कारणं जर आपण टाळू शकलो आपल्या जीवनामध्ये, तर माझ्या मते तुमच्या जीवनामध्ये जर ही 3 कारणं तुम्ही टाळू शकलात तर तुमच्या बाबतीमध्ये दुसऱ्या व्यक्तीने गुन्हा करण्याची शक्यता सुद्धा खूप प्रमाणात कमी होईल। आणि जर या 3 गोष्टींवर मास्टरी मिळवू शकलात तर तुम्हाला वैयक्तिकरित्या जर गुन्हा करण्याची इच्छा असेल तर ती गुन्हा करण्याची इच्छा किंवा गरज आपल्या जीवनामध्ये बिलकुल राहणार नाही। चला तर वेळ न दवडता पहिल्या मुद्द्याकडे वळूयात, जो आहे लक्ष्मी प्राप्ती, पैसे। सिनेमांमधून गाणं ऐकलंय, माँ बाप ना भैया सबसे बडा रुपैया। होय मित्रांनो, पैशासाठी लोक वाटेल ते आज करायला तयार आहेत। सायबर क्राईम घ्या, इकॉनॉमिक ऑफेन्सिव्ह घ्या, आपली म्हणजे पोलिसांनी, महाराष्ट्र पोलीस किंवा एकंदरीतच पोलीस दलांनी इकॉनॉमिक ऑफेन्सिव्ह म्हणजे आर्थिक गुन्हे शाखा ही वेगळी शाखाच त्यासाठी तयार केली आहे की जी आर्थिक गुन्ह्यांचा शोध घेऊन गुन्हेगारांना शासन करेल। मित्रांनो, पैशाबद्दल एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये तुम्ही तज्ज्ञ बना। थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय
कुठल्या तरी एका क्षेत्रात, कुठलं क्षेत्र असावं ज्याच्यातून तुम्हाला पैसे मिळवता येतील, तर असं कुठलंही क्षेत्र जे तुम्हाला आवडतं अशा क्षेत्रामध्ये थोडंसं हा लॉंगकट वाटतो, परंतु हा परमनंट रस्ता आहे. तज्ज्ञ व्हा. तज्ज्ञ झाल्यानंतर त्या पैसा तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर यायला लागेल. परंतु मित्रांनो, आज बघतो की मोठ्या प्रमाणावर पैसा लोकांकडे येतो सुद्धा, फक्त तो पैसा हाताळायचा कसा याचं ज्ञान आपल्याला नसतं. तर पैसा हाताळायला शिका, योग्य प्रमाणे पैसा गुंतवणूक करायला शिका. आपल्याला जर ते ज्ञान नसेल तर आज समाजामध्ये फायनान्शियल ॲडवायझर खूप तुम्हाला भेटतील, मी सुद्धा त्यातला एक आहे. तर आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेऊन जर आपण आपल्याकडे आलेले पैशाची गुंतवणूक योग्य प्रमाणात केली तर तुमच्याकडे लवकरच हळूहळू, म्हणजे अर्थात पैसा कमवणं ही काही ओव्हरनाईट घडणारी गोष्ट नाही, जादू होणार नाही आहे. हळूहळू 5 वर्ष 10 वर्षामध्ये तुम्ही श्रीमंत नक्की व्हाल. अगदी मित्रांनो, तुम्हाला 10-15 हजार रुपये जरी महिन्याला पगार मिळत असला तरी पण मी तुम्हाला सांगतो, योग्य पद्धतीने पैशाची गुंतवणूक केली तर 5-10 वर्षामध्ये तुम्ही निश्चितपणे श्रीमंत व्हाल, करोडपती होऊ शकाल हळूहळू. कसं? सविस्तररित्या कुठल्याही आर्थिक सल्लागाराची भेट घ्या. म्हणजेच काय तर पैसा मिळवण्यासाठी खूप सारा पैसा आपल्याजवळ असावा या लालसेपोटी तुम्हाला आता गुन्हा करण्याची गरज नाही. फक्त एका कुठल्या तरी तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तज्ज्ञ बना आणि मिळालेल्या पैशाचं योग्य नियोजन करा. दुसरा मुद्दा आपण आता बघूयात मित्रांनो, ज्यासाठी प्रामुख्याने गुन्हे घडतात, तो म्हणजे मुलगी. अहो, महाभारत रामायण हे जे प्रमुख ग्रंथ आहेत हे सुद्धा मुलींमुळेच घडलेले आहेत असं म्हटलं जातं. अर्थात इतरही गोष्टींमुळे ते घडले, पण स्त्री हा त्यातला एक मोठा भाग निश्चितच होता. विशिष्ट स्त्री मलाच मिळावी ही जी स्वामित्वाची भावना आपल्या मनात निर्माण होते, या भावनेमुळे गुन्हे घडत असतात. मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की म्हणजे आपण म्हणतो की अमुकच मुलगी मला पाहिजे, तिच्यासाठी दुसऱ्यांचा मर्डर करीन किंवा तिचा करीन, तू माझी नाही तर कोणाचीच नाही, अशा गोष्टी मुलं बोलतात आणि त्याच्यातून गुन्हे घडतात, खून मारामाऱ्या होतात, गँगवॉर्स होतात. मित्रांनो, असं मला तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकता का की बाबा लग्न झालंय आणि 10 वर्षांनी सुद्धा तेवढीच ओढ त्या व्यक्तीच्या मनामध्ये आहे? तर असं होत नाही. कुठली का सुंदर मुलगी असे ना, कालांतराने आपल्याला तिची सवय होते आणि लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी या अर्थशास्त्राच्या नियमानुसार हळूहळू आपल्या जीवनामध्ये तिची गरज कमी व्हायला लागते आणि तिच्याविषयीची ओढ कमी होते. अहो, ज्या मुलीसाठी काल तुम्ही खून करायला तयार होतात, 2 वर्षानंतर जर चुकून तिचं तुमच्याशी लग्न झालं तर 2 वर्षानंतर तिचे फोन उचलायलाही मनुष्य तयार नसतो. त्यामुळे मित्रांनो, ही जी ओढ आहे ना, ती खऱ्या अर्थाने त्या मुलीच्या बद्दलची नाहीये, तर तिच्या बद्दल असलेली शारीरिक ओढ आहे ही. आणि त्यामुळे नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला फायनली काय हवं आहे. शारीरिक आकर्षण असतं त्या मुलीबद्दल आणि ज्यामुळे हे गुन्हे सगळे घडत असतात आणि स्वामित्वाची भावना निर्माण होत असते. मग यासाठी आपण काय करू शकतो? तर यासाठी एक गोष्ट मी तुम्हाला सजेस्ट करीन की म्हणजे तुम्ही मनातल्या मनात त्या व्यक्तीबरोबर किंवा ती मुलगी तुमच्या जीवनात आली आहे असा विचार करायला सुरुवात करा आणि तुम्ही इमॅजिन करून तिच्याबरोबर तुमचा संसार चालू आहे, सकाळी ती उठली, मग तिने काय काय केलं, अशा प्रकारे संपूर्ण रुटीन जेव्हा तुम्ही मनातल्या मनात बघायला लागाल त्यावेळेला लक्षात येईल तुमच्या की अरे, ही सुद्धा इतर कुठल्याही एका स्त्रीप्रमाणेच एक हाडामासाची स्त्री आहे. आणि अशी जेव्हा गोष्ट तुमच्या लक्षात येईल तेव्हा तिच्याबद्दल असलेली अतिरिक्त कामभावना निश्चितपणे नष्ट होईल. अर्थात इंद्रिय दमन करण्यासाठी तुम्ही इतरही अनेक मार्ग वापरू शकता. हस्तमैथून हा सुद्धा एक सोपा मार्ग आहे मित्रांनो, बलात्कार करण्यापेक्षा ते चांगलं. आणि त्यावेळेला यू कॅन इमॅजिन एनीवन आणि तुम्हाला त्यासाठी गुन्हा करण्याची निश्चितपणे गरज नाही. तर अहो, उगीच नाही, विश्वसुंदरीला सुद्धा 2-2 लोकांनी सोडून दिलीच आहे ना. नाव घेत नाही कुणाचं, लक्षात घ्या, विचार करा. तिच्यापेक्षा तर सुंदर नाही ना तुमची गर्लफ्रेंड. त्यामुळे हा कॉमन सेन्सचा विचार करा आणि एका विशिष्ट स्त्रीसाठी गुन्हे मित्रांनो कृपया करू नका, जीवन बर्बाद करू नका. अहो, मुलींनी नुसती तक्रार जरी केली ना तुमच्याबद्दल बलात्काराची, पहिल्यांदा जेल होईल, 4-4, 5-5 वर्ष जामीन मिळायला लागतात. आणि त्यातही ती मुलगी जर अल्पवयीन असेल तर अजूनच जास्त मोठ्या प्रमाणावर तुमचं लाईफ खराब होईल. एवढं लाईफ खराब करण्याची काही गरज नाहीये. त्यापेक्षा मी सांगितलेल्या गोष्टींचा निश्चितपणे विचार करा भावांनो.
तिसरा जो मुद्दा आहे की स्वामित्व, सत्ता, एका विशिष्ट ग्रुपवर, एका विशिष्ट पक्षावर, एका विशिष्ट भागावर सत्ता मिळवण्यासाठी आपण गुन्हे करतो. आपण म्हणजे जे गुन्हे करतात त्यांच्याबद्दल बोलतोय मी. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला लोकांची साथ हवी आहे, तुम्हाला लोकांनी तुमच्या मागे यायला हवंय, हाच अर्थ आहे ना सत्ता मिळवण्याचा. तर मित्रांनो, लोक तेव्हाच तुमच्या मागे येतील जेव्हा तुमच्यामध्ये ते दुसऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त काहीतरी क्वालिटीज असतील. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, म्हणजे आज ज्या ज्या मोठमोठ्या नेत्यांचे मर्डर्स झालेले आहेत, तर यांचा विचार करता असं लक्षात येतं की अरे, त्यांना मारण्यासाठी जेवढं प्लॅनिंग केलं ना एखाद्या खुन्यांनी, त्याच्यापेक्षा कमी प्लॅनिंग आणि कमी मेहनत घेऊन तुम्ही स्वतःमधली क्षमता वाढवू शकता. आणि त्याच ग्रुपवरती जर स्वामित्व नाही मिळवता आलं तर काय बिघडलं? अहो, या पृथ्वी तलावरती 25-30 वर्ष काढायची आहेत आणि सगळ्यांना मरायचंय. तेवढेच 50-100 लोकांवर स्वामित्व नाही मिळवता आलं तर हरकत नाही, स्वतःचा वेगळा ग्रुप तयार करा. आणि तुम्ही जर का कुठल्या तरी गोष्टीमध्ये तज्ज्ञ असाल तर निश्चितपणे तुम्हाला फॉलो करणारे लोक तिथे तुम्हाला निश्चितपणे भेटतील आणि तुमची स्वामित्वाची इच्छा निश्चितपणे पूर्ण होईल. तर मित्रांनो, अगदी थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न केलाय. कधी जर कोणाला वाटलं तर निश्चितपणे मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून योग्य ते मार्गदर्शन, अर्थात जे मला सुचेल ते मी करायला निश्चित तयार आहे. विनंती आहे भावांनो, कृपया गुन्हेगारीचा मार्ग घेऊ नका. मोठमोठे बाई लोक वैतागलेले आहेत, कारण की एकदा गुन्हेगारीच्या चक्रात अडकलात की तुम्हाला त्यातून बाहेर निघणं अशक्य होतं. मग दुसऱ्याला तुम्ही मारा, नाहीतर तो तुम्हाला मारेल, अशी परिस्थिती निर्माण होते आणि नंतर पश्चाताप करून सुद्धा फायदा होत नाही. तेव्हा निश्चितपणे या सूचनांचा विचार करा आणि शक्य झाल्यास गुन्हेगारीपासून, शक्य झाल्यास नाही 100% प्रयत्न कराच आणि गुन्हेगारीपासून दूर राहा. आपल्या समाजाला सुरक्षित बनवा, आपल्या भारत देशाला एक सुरक्षित देश बनवा आणि तुमच्या कुटुंबाला तुमचा अभिमान वाटेल अशा प्रकारची वर्तणूक निश्चितपणे तुम्ही करू शकता, याची मला खात्री आहे. आणि तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.